गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट चॅप्टर ऑफ FEE. FEEचा पुढचा चॅप्टर आहे बेटा आपलं डीसी सर्किट्स. डीसी सर्किट्स मध्ये ना बेटा आपल्याला थेरॉटिकल पार्ट पण आहे आणि सम्स पण तेवढेच जास्त आहे. ठीक आहे, थेरॉटिकल पार्ट पण आहे आणि आपल्याला सम्स पण जास्त आहे. फाईन. आता लेट्स बिगिन विथ द डीसी सर्किट. याच्यातला आपला आज जो कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे आहे बेटा ओम्स लॉ. कुठला लॉ आहे? ओम्स लॉ. ओम्स लॉ काय म्हणतो? ओम्स लॉ काय म्हणतो बेटा? सपोज एखादा कंडक्टर असेल, मी हा एक कंडक्टर काढलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक पोटेन्शियल डिफरन्स V1 असेल ह्या पॉइंटला पोटेन्शियल डिफरन्स काय असेल? V2. ठीक आहे, हा एखादा कंडक्टर आहे, लक्षात घ्या. हा एखादा काय आहे बेटा? कंडक्टर आहे. मग ओम्स लॉ काय म्हणतो? सो लॉंग म्हणजे जोपर्यंत, सो लॉंग as the physical state of the conductor remains the same, so long as the physical state of a conductor so long as the physical state of a conductor remains the same, remains the same. याचं मीनिंग काय झालं की हा जो एखादा कंडक्टर आहे याची मी फिजिकल स्टेट हलवलेली नाही, म्हणजे याला मी हलवलंच नाही, असाच्या असाच ठेवला. सो लॉंग म्हणजे जोपर्यंत फिजिकल स्टेट, हा एखादा कंडक्टर आहे त्याची फिजिकल स्टेट मी चेंज केली नाही. फिजिकल स्टेट चेंज केली नाही म्हणजे त्याला मी हलवलं नाही. मग काय होईल तेव्हा? सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स द सेम, द पोटेन्शियल डिफरन्स याचं मिनिंग काय झालं बेटा? या दोन पॉइंटला व्होल्टेजेस लावलेले आहेत. या दोन पॉइंटला काय लावलेले आहेत बेटा? व्होल्टेजेस. मग V1 एक व्होल्टेज झालं, V2 एक व्होल्टेज झालं. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच V1 मायनस V2 आला. प्लीज फुल कॉन्सन्ट्रेशननी कन्सेप्ट ऐकाल. ओहम्स लॉ खूप 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 जास्त इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, पुन्हा एकदा काय म्हणतोय? सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम, जोपर्यंत फिजिकल स्टेट एखाद्या कंडक्टरची सेम राहते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स कुठे अप्लाय केलेला? पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड at the ends of the conductor. Potential difference applied at the ends of the conductor. पोटेन्शियल जो कुठलाही डिफरन्स अप्लाय केलाय, कुठे अप्लाय केलाय? कुठेही मध्यभागी चालेल का? नाही, त्याच्या दोघी टोकालाच. द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर इज, तो नाही का डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो माहिती का बेटा? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द current flowing. It is directly proportional to the current flowing through the conductor. याच्यातून जो कुठलाही करंट चालला असेल त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. हे कोणी सांगितलं मला? ओहम्स लॉने. ओहम्स लॉ. खूप 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 महत्वाचा कन्सेप्ट. पुन्हा एकदा ऐका. ठीक आहे, एकदम तोंडपाठ पाहिजे बेटा. झोपेत जरी तुम्हाला ओहम्स लॉ विचारला तरी सांगता आला पाहिजे. पुन्हा एकदा काय म्हणतो बेटा? सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम, जोपर्यंत एखाद्या कंडक्टरची फिजिकल स्टेट सेम राहते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर, त्याच्या दोघी टोकाला जे कुठलाही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कशाला बेटा? करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर. It is directly proportional to the current flowing through the conductor. ठीक आहे, बरं. म्हणजेच V1 मायनस V2 is directly proportional to काय? V1 मायनस V2 यालाच मी एक व्होल्टेज नाव देतो. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढलं की आपण एक कॉन्स्टंट टाकत असतो, तो म्हणजे इथे रेजिस्टन्स असतो. काय असतो बेटा? रेजिस्टन्स. V इज इक्वल टू किती आलं? IR. V म्हणजे काय? तुमचं इथे व्होल्टेज आहे. V म्हणजे व्होल्टेज आलं. I म्हणजे काय बेटा? करंट आहे.
आय म्हणजे करंट आहे आणि कॅपिटल आर म्हणजे रेजिस्टन्स आहे. कॅपिटल आर म्हणजे काय बच्चा लोक? रेजिस्टन्स आहे. व्होल्टेजचं युनिट व्ही असतं, करंटचं युनिट एम्पियर असतं, रेजिस्टन्स युनिट ओहम असतं. रेजिस्टन्स युनिट काय असतं बेटा? ओहम. कळालं? खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कुठला बेटा? ओहम्स लॉ. डीसी सर्किट मधला पहिला कन्सेप्ट. डीसी सर्किट्स मधला पहिला कन्सेप्ट. पहिला कन्सेप्ट आपला कुठला आहे बेटा? ओहम्स लॉ. पहिला कन्सेप्ट आपला कुठला आहे? ओहम्स लॉ. चलो लिखा पडे लिहून घ्या. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. क्वेश्चन घ्या. स्टेट द ओहम्स लॉ. स्टेट द ओहम्स लॉ. स्टेट द ओहम्स लॉ. ओके लिहून घ्या. आन्सर मध्ये सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. So long as the physical state of the conductor remains the same. So long as the physical state of the conductor remains the same. The potential difference applied between the ends of the conductor. The potential difference applied between the ends of the conductor. The potential difference applied between the ends of the conductor. The potential difference applied between the ends of the conductor. The potential difference applied between the ends of the conductor is directly proportional to the potential difference applied between the ends of the conductor is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. इकडचं सगळं लिहून घ्या बेटा. एक कंडक्टर दाखवा आणि हे सगळं खालचं लिहून घ्या. इकडचं दिसतंय हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, इकडचं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, इकडचं सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा बेटा माझा महत्वाचा जो कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे आहे बेटा रेजिस्टर्स इन सिरीज. आजचा जो आता महत्वाचा कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे कुठला बेटा? रेजिस्टर्स इन सिरीज. ओके आता इथे माझा पुढचा एमपी कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे आहे रेजिस्टर्स इन सिरीज. रेजिस्टर्स इन सिरीज. रेजिस्टर्स इन सिरीज. ओके रेजिस्टर्स इन सिरीज काय म्हणतोय? ठीक आहे. रेजिस्टर्स इन सिरीज म्हणजे काय असतं बेटा? सपोज मी हा पहिला रेजिस्टर घेतला. ठीक आहे. हा पहिला रेजिस्टर आहे. हा पहिल्या रेजिस्टरचं पहिलं टोक झालं. हे पहिल्या रेजिस्टरचं दुसरं टोक झालं. ठीक आहे. नीट लक्ष द्या. हा फर्स्ट रेजिस्टर झाला. पहिल्या रेजिस्टरचं पहिलं टोक, पहिल्या रेजिस्टरचं दुसरं टोक. पहिल्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला पहिल्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला दुसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक लावलेलं असतं. दुसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक लावलेलं असतं. म्हणजे पहिल्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला पहिल्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला दुसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक जोडलेलं असतं. तसंच दुसऱ्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला तिसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक जोडलेलं असेल. तिसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक जोडलेलं असेल. याच कनेक्शनला आपण अजून एक नाव देतो कॅस्केड कनेक्शन. याच कनेक्शनला आपण एक काय नाव देतो? कॅस्केड कनेक्शन. आणि कॅस्केड कनेक्शनलाच इंग्लिशमध्ये, कॅस्केड ऍक्च्युअली इंग्लिशमध्येच नाव आहे पण त्यालाच सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर काय सांगतात की resistors are said to be in the series if one end of the resistor is connected to the another end of the resistor. म्हणजे काय? एक टोक पहिल्या रेजिस्टरचं दुसरं टोक हे दुसऱ्या रेजिस्टरच्या पहिल्या टोकाला जोडलेलं आहे. दुसऱ्या रेजिस्टरचं दुसरं टोक हे तिसऱ्या रेजिस्टरच्या पहिल्या टोकाला जोडलेलं आहे. पहिल्या रेजिस्टरचं इथे हा कुठला रेजिस्टर बेटा? फर्स्ट रेजिस्टर. पहिल्या रेजिस्टरचं दुसरं टोक हा आलं. पहिल्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला दुसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक जोडलेलं आहे. दुसऱ्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला तिसऱ्या रेजिस्टरचं पहिलं टोक जोडलेलं आहे. म्हणजेच त्याला एंड टू एंड कनेक्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच त्याला एंड टू एंड कनेक्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग त्याची डेफिनेशन काय? रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज. रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज इफ वन एंड ऑफ द रेजिस्टर इज कनेक्टेड टू द अनदर एंड ऑफ द रेजिस्टर. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. 2-3 वेळेस सांगितलं, महत्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे.
बरं, त्याच्यानंतर इकडच्या खालच्या साईडला इथे काय जोडलेलं असेल बेटा? बॅटरी जोडलेली असेल. ठीक आहे, इथं काय जोडलेली असेल? बॅटरी. इथं काय जोडलेली असेल बच्चा लोक? बॅटरी. ठीक आहे, बॅटरी जोडताना इकडच्या साईडला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, हे 3 रेजिस्टर झाले. 3 रेजिस्टर्सला काय जोडले बेटा? बॅटरी. ठीक आहे, आता जे जे सांगेल ते महत्वाचं आहे. इथून ना बेटा तुमचा करंट निघेल. बॅटरी आली ना, बॅटरी आली म्हणजे करंट आला. तो करंट या तिघच्या तिघ रेजिस्टर्स मधून सेमच जाईल. का? याच्यामध्ये कुठे फाटा फुटत नाही. आता फाटा फुटत नाही हा काय कन्सेप्ट आहे, तर याच्यामध्ये कुठेही करंट डिवाइड होत नाही असं लक्षात घ्या. फाटा फुटत नाही म्हणजेच इथे करंट कुठेही डिवाइड होत नाही. पॅरललची तुम्हाला इथे वाटलंच तर 2 मिनिटं बाजूला डायग्राम काढून दाखवतो म्हणजे तुमच्या दोघांमधला फरक इझिली लक्षात येईल. पॅरलल मध्ये बेटा डायग्राम अशी असते. हा पहिला रेजिस्टर होतो, हा दुसरा रेजिस्टर होतो आणि हा तिसरा रेजिस्टर होतो. ठीक आहे, हा पहिला रेजिस्टर, हा दुसरा रेजिस्टर आणि हा काय झाला बेटा? तिसरा रेजिस्टर. फाईन. आणि इथे तुमचं व्होल्टेज असतं. इथे तुमचं काय असतं बेटा? व्होल्टेज. मग याच्यामध्ये काय होतं? इथून तुमचा करंट आला, तो करंट डिवाइड होतो. इकडे काही I1 जातो, इकडे काही I2 जातो आणि इकडे काही I3 जातो. इथे रजिस्टर R1 येईल, इथे रजिस्टर R2 येईल, इथे रजिस्टर R3 येईल. त्यात काय वांधा नाही. पण इथे करंट काय झाला? डिवाइड झाला. डिवाइड झाला म्हणजे फाटा फुटला. फाटा फुटला म्हणजे करंट इथे आला, त्याला 2 रस्ते दिसत आहेत. एक पुढे जायला आणि एक खाली जायला. एक पुढे जायला आणि एक खाली जायला. म्हणजे हा इथे फाटा झाला. फाटा म्हणजे काय? या ठिकाणी याला 2 मार्ग दिसत आहेत, याला 2 रस्ते दिसत आहेत. ठीक आहे, तसं इथे काही आहे काय बेटा? याला काही 2 रस्ते दिसतात का कुठे? अजिबात नाही. म्हणजे मग सगळ्यांमधून करंट कसा जातोय? सेम जातोय. सगळ्यांमधून करंट कसा जातोय? सेम जातोय. सगळ्यांमधून करंट कसा जातोय? सेम जातोय. लक्षात आलं? ओके, पुन्हा एकदा फाटाचं मिनिंग कळालं बेटा. माझं मिनिंग काय सांगायचं होतं? फाटा म्हणजे काय? ठीक आहे, फाटा म्हणजे असा पॉईंट जिथे माझा करंट डिवाइड होतो. असा पॉईंट जिथे माझा करंट डिवाइड होते. काही करंट डिवाइड होणार नाही. ठीक आहे, करंट सेम राहतो. मग चेंज काय होतं बेटा माहिती का? या सगळ्यांमधलं व्होल्टेज. इथे व्होल्टेज V1 येतो, याच्यामध्ये व्होल्टेज V2 येतो आणि याच्यामध्ये व्होल्टेज V3 येतो. म्हणजे प्रत्येकामध्ये व्होल्टेज काय झालं? वेगवेगळं आलं. प्रत्येकामध्ये व्होल्टेज कसं आलं? वेगवेगळं. सेम काय? करंट. वाटलंच तर इथे लिहून घेऊ आपण. याच्यासाठी इथे करंट कसा आहे? सेम आहे. ठीक आहे, आणि व्होल्टेज कसं झालं? चेंज झालं किंवा डिफरंट झालं. व्होल्टेज कसं झालं? चेंज झालं किंवा डिफरंट झालं. काही अडचण? पक्का? ओके, इथे करंट सेम आहे, व्होल्टेज काय झालं बेटा? चेंज झाला. आता आता अजून जर तुम्हाला याच्याबद्दल लिखापडी सांगायला गेलं तर सगळ्यात पहिला पॉईंट याचं डेफिनेशन सांगितलं. डेफिनेशन काय? रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज इफ वन एंड ऑफ द रेजिस्टर इज कनेक्टेड टू द अनदर एंड ऑफ द रेजिस्टर. इफ वन एंड ऑफ द रेजिस्टर इज कनेक्टेड टू द अनदर एंड ऑफ द रेजिस्टर. पहिला पॉईंट. त्याच्यानंतर the above figure shows the circuit diagram of resistors in series. The current here remains the same while the voltage changes. The current here remains the same while the voltage changes. ठीक आहे, voltage change कसं होईल? V1 is the voltage across resistor R1, V2 is the voltage across resistor R2 आणि V3 is the voltage across resistor R3. The current I, capital I is common. The current I, capital I is common. आता याच्या पुढे बेटा आपल्याला छोटंसं डेरिव्हेशन लिहिता येईल. ठीक आहे, डेरिव्हेशन काय लिहिता येईल ते इथं बघा. ठीक आहे, डेरिव्हेशन मी इथं लिहितोय, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. डेरिव्हेशन इकडच्या बाजूला लिहितोय, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. ठीक आहे, कॅपिटल व्ही व्होल्टेज आहे. कॅपिटल व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 असं लिहू शकतो. याला इक्वेशन 1 देतो. कॅपिटल व्ही इज इक्वल टू किती आलं बेटा? V1 प्लस V2 प्लस V3. सगळ्यांमध्ये व्होल्टेज कसं आहे? चेंज झालं म्हणून कॅपिटल व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. काही अडचण? ओके, मग इथे पुन्हा कॅपिटल व्ही इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे I इंटू द R असतो रेजिस्टर. कॅपिटल व्ही इज इक्वल टू किती असतो? I इंटू द R. याला इक्वेशन 2 द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर V1 लिहायचं झालं तर किती येईल? I इंटू द R1 येईल. आता I इंटू द R1च का लिहिलं सांगताय? करंट तर सेम आहे पण रेजिस्टर व्होल्टेज V1 च्या अक्रॉस रेजिस्टर कुठला आहे? R1 आहे. म्हणून V1 इज इक्वल टू I इंटू द R. I1 का नाही लिहिलं? करंट सेम राहतोय. I1 का नाही लिहिलं? तर करंट सेम राहतोय. तसंच मला V2 इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? I इंटू द R2. याला इक्वेशन 4. ठीक आहे, तसंच V3 इज इक्वल टू I इंटू द R3. याला इक्वेशन किती आली बेटा? 5. याला इक्वेशन 5. म्हणजे पहा
इक्वेशन 2, इक्वेशन 3, इक्वेशन 4, इक्वेशन 5 आता इक्वेशन 1 मध्ये टाकू. मग काय सांगता येईल? पुट इक्वेशन कुठली 2, 3, 4 अँड 5 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 मध्ये टाका. मग कॅपिटल व्ही इज इक्वल टू किती बेटा? आय इंटू द आर, विच इज इक्वल टू V1 च्या जागी किती आलं? आय इंटू द R1 प्लस V2 च्या जागी किती आलं? आय इंटू द R2. V3 च्या जागी किती आलं? आय इंटू द R3. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये इथे आय इंटू द आर तसाच ठेवतो. या सगळ्यांमध्ये मला कॉमन आय दिसतोय. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं? R1 प्लस R2 आणि प्लस किती आलं बेटा? R3. कॅपिटल आय काय झाला? कॅन्सल. म्हणजेच शिल्लक आता कॅपिटल आर इज इक्वल टू किती आलं? R1 प्लस R2 आणि प्लस किती आलं बेटा? R3. ठीक आहे. यालाच आम्ही लिहिताना RS असं पण लिहितो. RS म्हणजेच काय झालं बेटा? सिरीज रेजिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3. यालाच आम्ही लिहिताना RT असं पण लिहितो. म्हणजेच काय? टोटल रेजिस्टन्स. RT इज इक्वल टू किती आला? R1 प्लस R2 प्लस R3. सगळ्यांचं मिनिंग एकच. सगळ्यांचं मिनिंग एकच आहे बेटा. लक्षात आलं? या सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. कॅपिटल आर म्हटलं काय? कॅपिटल RS म्हटलं काय? आणि RT म्हटलं काय? जास्तीत जास्त आपण RS यूज करतो किंवा RT यूज करतो. जास्तीत जास्त काय यूज करतो बेटा? RS किंवा RT. लक्षात आलं? हा माझा कन्सेप्ट कुठला झाला? रेजिस्टर्स इन सिरीज. हा माझा कन्सेप्ट कुठला झाला बेटा? रेजिस्टर्स इन सिरीज. चलो हेडिंग टाका सगळेजण. रेजिस्टर्स इन सिरीज. हेडिंग टाका रेजिस्टर्स इन सिरीज. हेडिंग टाका रेजिस्टर्स इन सिरीज. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फक्त फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फक्त फिगर काढून घ्यायची आहे. बर, इथे ना बेटा अजून एक फिगर आपल्याला इथे त्यांनी सांगितलेली आहे काढायला टेक्स्टबुक्समध्ये. ती म्हणजे काय? या तिघ रेजिस्टरच्या ऐवजी मी आता इथे एकच रेजिस्टर काढते. आपल्याला फायनल उत्तर भेटलं ना बेटा? या तिघ रेजिस्टरच्या ऐवजी एकच रेजिस्टर आला, ज्याला मी RT असं नाव दिलं. RT इज इक्वल टू त्याला R1 प्लस R2 आणि प्लस R3. राईट? ओके फाईन. आणि इथे तुमचं पुन्हा काय बेटा? व्होल्टेज. इथे तुमचं पुन्हा काय बेटा? व्होल्टेज. कॅपिटल V आणि इथे I. कॅपिटल V आणि इथे काय आलं बेटा? I. आणि इथे RT इज इक्वल टू R1 प्लस R2 आणि प्लस R3. या तीन रजिस्टरच्या ऐवजी एकच रजिस्टर आला, ज्याची किंमत RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ओके. व्हिडिओ पॉज करा. या दोघी फिगर्स आजूबाजूला काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा. या दोघी फिगर्स आजूबाजूला काढून घ्या. तिथेच आजूबाजूला काढून घ्या बेटा. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. फिगर्स झाल्या असतील अपेक्षा ठेवतो. खाली लिहायचं आहे डेफिनेशन DEF. रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज. रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज. रेजिस्टर्स are said to be in the series. Registers are said to be in the series if one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. झालंय. पुढचा पॉइंट. when resistors are in series the current remains the same. When resistors are in series the current remains the same. When resistors are in series the current remains the same while the voltage changes. 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 Okay. पुढचा पॉइंट. In the above circuit diagram, capital I is the current which remains the same. Capital I is the current which remains the same. In the above circuit diagram, capital I is the current which remains the same. In the above circuit diagram, capital I is the current which remains the same. Common here. V1 is the voltage across resistor R1. V1 is the voltage across resistor R1, comma V2 is the voltage across resistor R2. V2 is the voltage across resistor R2. V2 is the voltage across resistor R2.
and V3 is the voltage across resistor R3, and V3 is the voltage across resistor R3, and V3 is the voltage across resistor R3. Okay, खाली लिहा. From above circuit diagram, आता हे सगळं लिहायचं बेटा. डेरिव्हेशन म्हणता येईल आपण याला काय म्हणता येईल डेरिव्हेशन. हे इथून ते हे सगळंचे सगळं डेरिव्हेशन लिहून काढायचं आहे. इकडची साईड बेटा हे आणि हे सगळं लिहून काढायचं आहे. हे लिहायचं आहे आणि मग इकडचं सगळं लिहायचं आहे. डेरिव्हेशन सगळंच्या सगळं लिहून काढा. डेरिव्हेशन सगळंच्या सगळं लिहून काढा. डेरिव्हेशन सगळंच्या सगळं लिहून काढा. डेरिव्हेशन सगळंच्या सगळं लिहून काढा बेटा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके बच्चा लोक, आता पुढे काय हे झालं बेटा. आर एस म्हणा किंवा आर टी म्हणायला. आता दोन छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन आहे, आधी क्वेश्चन लिहून मी त्याचा आन्सर लगेच लिहू. मग चलो एक ओळ सोडून खाली क्वेश्चन लिहा. राईट द इक्वेशन फॉर फाइंडिंग द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. Write the equation for finding the equivalent resistance. Write the equation for finding the equivalent resistance. Write the equation for finding the equivalent resistance when three resistors are connected in series. When three resistors are connected in series. When three resistors are connected in series. Okay. Question काय म्हणतोय? 3 रेजिस्टर्स सिरीज मध्ये लावले त्याची इक्वेशन सांग. 3 रेजिस्टर्स सिरीज मध्ये लावले त्याची इक्वेशन सांग. इथेच दिसतीये. ठीक आहे, 3 रेजिस्टर सिरीज मध्ये लावलेत. मग त्याची इक्वेशन आपण आता शेवटी काढली. आर एस इज इक्वल टू किती असतं? R1 प्लस R2 प्लस R3. हे 3 साठी झालं. जर मी उद्या उठून तुम्हाला 4 साठी विचारलं तर काय? आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. 2 रेजिस्टरसाठी R1 प्लस R2. 5 रेजिस्टरसाठी आर एस इज इक्वल टू किती येईल? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5. म्हणजे 5 जेवढे रेजिस्टर वाढत जातील तेवढी ही ॲडिशन वाढत जाईल. ठीक आहे, कळालं? चलो आन्सर मध्ये लिहा. आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. ओके, पुढचं बेटा. आता अजून एक पुढचा क्वेश्चन. एक ओळ सोडून खाली लिहा. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स व्हेन n रेजिस्टन्स. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स व्हेन n रेजिस्टन्स each of 1 ohm are connected in series. Find the equivalent resistance when n number of resistance म्हणजे कितीही लावलेत मला माहिती नाही. n म्हणजे तो संख्या किती असेल. n रेजिस्टन्सेस each of प्रत्येकाची किंमत पण दिलेली आहे. each of 1 ohm are connected in series. each of 1 ohm are connected in series. लक्ष इकडे पहिले तर. ठीक आहे, मी त्याची आर एस ची इक्वेशन लिहितो. मला काय म्हणतोय तो? n नंबर ऑफ रेजिस्टन्स किती मला माहिती नाही. मग त्याच्यासाठी किती? जसं इथे 3 असतील तर 3 लिहिले. 5 असतील तर 5 लिहिता येईल. R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5. 2 असतील तर R1 प्लस R2 येईल. आता इथे तसे n नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत. मग किती येईल? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5 प्लस डॉट 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 प्लस कुठपर्यंत जाईल बेटा? Rn पर्यंत. माहिती नाही. Rn, n म्हणजे काय? कितीही लांबपर्यंत जाऊ शकते ते. ठीक आहे, वाटलंस R4 पर्यंत लिहिलं तरी चालेल. आणि मग डॉट 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 प्लस पुढे काय लिहून टाकतील बेटा? Rn. प्लस पुढे काय लिहिता येईल? Rn. मग असे each of 1 ohm. each of किती आहे बेटा? 1 ohm. मग आर एस इज इक्वल टू किती? R1 ची किंमत 1, R2 ची किंमत 1, R3 ची किंमत 1, R4 ची किंमत 1 प्लस डॉट 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 प्लस कुठपर्यंत बेटा? 1. किती एन नंबर ऑफ रेजिस्टन्स हे माहिती नाही. मग प्लस डॉट 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 अप टू कुठपर्यंत बेटा? 1. हे काय लिहिता वाटलं इथे 1 लिहा किंवा इथे n टाइम्स लिहिलं तरी चालतं. इथे काय लिहिता येईल बेटा? n टाइम्स. म्हणजे जेवढ्या वेळेस सांगितलंय तेवढ्या वेळेस मला ते लिहिता येईल. चलो आन्सर लिहून घ्यायचं. इथे दिसतंय हे दोघं लिहून घ्या. आन्सर लिहून घ्यायचंय हे दोघंच्या दोघं लिहून घ्या. आन्सर लिहून घ्यायचंय हे दोघंच्या दोघं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा बेटा खूप महत्वाचा कन्सेप्ट याच्यातलाच, तो म्हणजे आहे व्होल्टेज डिव्हिजन रूल. तो म्हणजे कुठला आहे बच्चा लोक? व्होल्टेज डिव्हिजन रूल. ठीक आहे, हा तुम्हाला कुठेतरी सम्स मध्ये लागतो बेटा. हा खूप महत्वाचा कन्सेप्ट. व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज
डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल काय म्हणतो? सपोज नाही का हा एक व्होल्टेज आहे, ठीक आहे. या व्होल्टेजचं नाव आहे कॅपिटल व्ही. याच्या समोर दोन रेजिस्टर्स मी सिरीज मध्ये लावलेले आहेत बेटा. सिरीज मध्येच आहेत. फाटा कुठे फुटला आहे का? नाही. या रेजिस्टरचं नाव R1 झालं, या रेजिस्टरचं नाव R2 झालं. ठीक आहे. हे दोन रेजिस्टर लावलेत, ठीक आहे, एका कॅपिटल व्होल्टेज व्हीच्या अक्रॉस. इथे ना बेटा काय होतं, या दोघांचे इथे इथे व्होल्टेज मी आत्ताच बघितलं, याच्या अक्रॉस एक व्होल्टेज येईल त्याला नाव V1 असतं, याच्या अक्रॉस एक व्होल्टेज येईल त्याला नाव V2 असतं. ठीक आहे. ह्या व्होल्टेजला नाव मी VR1 असं देतो आणि ह्या व्होल्टेजला नाव मी VR2 असं नाव देतो. असं का नाव दिलं? व्होल्टेज रेजिस्टर 1 च्या अक्रॉस, व्होल्टेज रेजिस्टर 2 च्या अक्रॉस असं नाव यायचं. मग आता मला ना बेटा व्होल्टेज डिव्हिजन रूल काय म्हणतो की व्होल्टेज माझा डिवाइड झालेला आहे. व्होल्टेज डिवाइड झाला ना बेटा, करंट सेम आहे. करंट कुठेच डिवाइड झालाय का इथे? नाही, करंट सेम आहे. काय डिवाइड झालाय? व्होल्टेज डिवाइड झालाय. म्हणजे या कन्सेप्टला नाव काय? व्होल्टेज डिव्हिजन. आणि आपण हा लगेच सिरीजच्या नंतर शिकतोय. आपण सिरीजच्या नंतर शिकतोय. का? सिरीज मध्ये करंट डिवाइड होतोय पण करंट सेम राहतोय, व्होल्टेज डिवाइड होतोय. म्हणजे सिरीज मध्ये काय डिवाइड झाला बेटा? व्होल्टेज डिवाइड झाला. म्हणून सिरीजच्या कन्सेप्ट नंतर लगेच आपण एक कन्सेप्ट शिकतोय, तो म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल मध्ये काय शिकायचंय? जे तू व्होल्टेज आहे, जे तू V1 V2 V3 असं लिहिलं होतं ना, त्याची किंमत तुला काढता येते. पण कधी? जर फक्त दोनच रेजिस्टर्स माझे सिरीज, 3 रेजिस्टरसाठी नाही तो नियम. तो नियम फक्त 2 रेजिस्टरसाठी आहे. तो नियम फक्त किती रेजिस्टरसाठी आहे? 2 रेजिस्टरसाठी. म्हणून इथे मी 2च रेजिस्टर काढले. याच्या अक्रॉस एक व्होल्टेज V1 आला, याच्या अक्रॉस एक व्होल्टेज V2 आला. सपोज मला VR1 त्याला नाव दिलं, याला मी VR2 नाव दिलं, तर VR1 आणि VR2 मला काढता येतो. कसं काय काढता येतो? तर लक्षात घ्या. पहिले जर मला VR1 काढायचं असेल ना, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर 1, VR1 काढायचा असेल व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर 1, तर त्याच्या समोरचा रेजिस्टर घ्यायचा. त्याच्या समोरचा रेजिस्टर किती आहे? R1 आहे. ठीक आहे. त्याला डिवाइडेड बाय बाकी दोन रेजिस्टरची बेरीज. इनटू द टोटल व्होल्टेज V. सिंपल. ठीक आहे. पुन्हा एकदा काय केलं बेटा? VR1 इज इक्वल टू याच्या समोरचा रेजिस्टर R1 आहे, त्याला डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इंटू द टोटल व्होल्टेज V. तसाच मग गेसिंग्स करा. VR2 ची किंमत काय येईल? VR2 त्याच्या समोरचा रेजिस्टर किती आला बेटा? R2, त्याला डिवाइडेड बाय खाली किती आलं? R1 प्लस R2, त्याला गुणिले टोटल व्होल्टेज. काय आलं बेटा? टोटल व्होल्टेज. हे काय झालं तुमचं? VR2. VR2. हा माझा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल हा सिरीजच्या नंतरच घेतला जातो. का? सिरीज मध्ये माझं व्होल्टेज डिवाइड होतो. ते डिवाइड झालेलं व्होल्टेज आपल्याला काढता येतं. कळालं बेटा? व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये व्होल्टेज डिव्हिजन रूल लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये व्होल्टेज डिव्हिजन रूल लिहून घ्यायचा आहे. व्होल्टेज डिव्हिजन रूलचा कन्सेप्ट सगळ्याच्या सगळा लिहून घ्यायचा आहे. जे दिसतंय लिखापडी काहीच नाही बेटा, फक्त हे फॉर्म्युलेच आहेत त्याचे, बस, बाकी काही नाही. लिहून घ्या. हेडिंग टाका व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि एवढं लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आज तुमचा ओम्स लॉचा कन्सेप्ट झाला, रेजिस्टन्स इन सिरीजचा कन्सेप्ट झाला आणि व्होल्टेज डिव्हिजन रूलचा कन्सेप्ट झाला. ठीक आहे. खूप महत्त्वाचे कन्सेप्ट झाले. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. गुड डे.